वाहन व्यवस्थेत एक नवी क्रांती येते या पुणे बस डेच्या निमित्ताने, त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं क्रांती ही कुठल्याही व्यवस्थेत एक नवीन पाऊल असतं आणि त्याचा आत्तापर्यंत जर आपण इतिहास बघितला किंवा वाचन केलं तर असं कळतं की या क्रांतीचं प्रत्येकाने स्वागत केलेलं आहे. त्याचा विरोध हा फारसा होत नाही, कारण ती क्रांती ही एकूणच उन्नतीसाठी असते. तर त्याच्यामुळे आज मला जे वाटतं की पुण्यामधून हे जे बस डे म्हणून सुरू झालं आहे, तर नक्कीच हे लोण मुंबईपर्यंत पोहोचेल आणि मुंबईची वाहतूक व्यवस्था जी जी आता सुद्धा या समस्येतून जाते आहे त्यात नक्कीच बदल होईल. आणि मुंबईमध्ये मला असं वाटतं की बसला प्रतिसाद आहेच, पण तो अजून जर वाढत गेला तर मला वाटतं जो वेळ आपला खर्च होतो नुसताच प्रवासात, त्यापेक्षा तो एखाद्या चांगल्या कामासाठी आपण लावू शकतो, आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी लावू शकतो. आणि मला वाटतं स्वप्रगती ही समाजाच्या प्रगतीमध्ये हातभारच लावत असते. त्याच्यामुळे या क्रांतीचा नक्की फायदा होईल. आता जसं म्हणाले की क्रांती म्हणजेच उन्नती असं म्हणायला हरकत नाही, आणि त्या क्रांतीतून अनेक बदल घडत असतात. त्या क्रांतीतून आपण बरंच काही शिकत असतो, त्यातून आपल्याला बरंच काही शिकता येत असतं. आणि असं तूही शिकलायस, अर्थात तू जसं मगाशी म्हणालस की बसने प्रवास करून तुला बरंच काही वाचन करता आलंय. हा ऍक्च्युली म्हणजे आता ह्या आमच्या नाटकाच्या बाबतीत पण तसंच आहे. पूर्वी काशीनाथ घाणेकर आणि त्या लोकांनी जे नाटक त्यावेळेला केलं होतं, तर त्यावेळेचं नाटक आणि आत्ताचं नाटक ह्याच्यात खूप खूप फरक आहे. म्हणजे कलाकारांपासून सगळंच, म्हणजे मला वाटतं कदाचित आमचा जन्मसुद्धा झाला नसेल त्यावेळेला. तर तेच नाटक आम्ही म्हणजे आत्ता आमच्या नाटकाला त्यावेळेचे लोक म्हणजे ज्यांनी पाहिलेलं आहे नाटक, म्हणजे त्याचं पारायणं केलेली आहेत, अशी माणसं सुद्धा आत्ता येतात नाटक बघायला. आणि आज ती माणसं ह्या नाटकाचं तितकंच कौतुक करतात बेसिकली. म्हणजे त्यांना असं वाटतं की काशीनाथ घाणेकरांचं जे होतं ते ग्रेट होतंच, पण आता तुम्ही जे करता ते सुद्धा ग्रेट आहे असं. म्हणजे मला असं म्हणायचं की ही उन्नती म्हणजे बेसिकली कसं आहे, काळानुरूप आपण बदलत जातो तसं नाटक सुद्धा बदलत जातं. हीच चर्चा आपण पुढेही चालूच ठेवणार आहोत. एकंदरीत पुणे बस डेच्या निमित्ताने एक वेगळा प्रवास, अर्थात तुमच्याही कारकिर्दीचा आपण पुढेही जाणून घेऊया. पण त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया एक छोटासा ब्रेक.